नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी प्रथम घटक चाचणी पेपर विषय मराठी. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 1 तास. यामध्ये आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका ही उत्तरांसहित पाहणार आहोत. त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायचं आहे. यामध्ये सर्वात पहिले आपल्याला इथे असणार आहे विभाग क्रमांक 1, जो की आपला आहे पद्य विभाग. त्यामध्ये सर्वात पहिले प्रश्न क्रमांक पहिला, पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे. यामध्ये कृती क्रमांक 1, आकलन कृती. आकृतिबंध पूर्ण करा. आई मुलाला घडविताना, तर आई मुलाला घडवताना काय करायचं आहे आपल्याला सांगायचं आहे एकूण एका गुणासाठी. तर हळुवारपणे रंग रेखते, तर उत्तर कुंचल्याच्या. आणि कठोरपणे घाव घालते, तर उत्तर छन्नीचे. अशा प्रकारे आई मुलाला घडवताना हे कार्य करत असते. यानंतर आपल्याला इथे जो उतारा दिलेला आहे तर संपूर्ण उतारा आपण अगदी काळजीपूर्वक व्यवस्थितपणे यामध्ये वाचूया, जेणेकरून पेपरला आपल्याला काय होईल तर सोपे जाईल. यामध्ये उत्तर, प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवतच राहते. असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखते, तर कधी छन्नीचे कठोर घाव घालत तिचे काम चालूच असते. आईच्या घडवण्याचे आपण जरी घडत गेलो तरी आपल्यासाठी कायमच एक गूढ बनून राहते. ती कधी आपल्यासाठी उबदार शाल असते, तर कधी कणखर ढाल असते. बालपणीच्या अंगाईला लावलेली सुंदर चाल असते. आईनं जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते. या जग नावाच्या भवसागरात स्वतःचे माणूसपण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकाला करावीच लागते. मुलाची जगण्याची वाट थोडी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचा वल्ल हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो. मात्र संवाद नामक सेतू बांधला जावा, मग या संवादातून बापाचा बाप असं ठळकपणे जाणवत राहतं. अशा प्रकारचा अतिशय सुंदर आपल्याला इथे काय दिलेला आहे तो उत्तर हा दिलेला आहे. यानंतर यामध्ये विचारण्यात आलेले पुढील प्रश्न, त्यामध्ये सर्वात पहिला आहे चौकटी पूर्ण करा. आई आपल्यासाठी असते, तर उत्तर उबदार शाल असते. आणि त्यानंतर आई आपल्यासाठी कणखर ढाल असते. यानंतर 2, आकलनकृती. चौकटी पूर्ण करायची आहे. मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवत असते, तर उत्तर आई. मुलाच्या जन्मानंतरही त्याला आई ही काय असते तर घडवत असते. यानंतर 2, बालपणीच्या अंगाईला लावलेली असते, तर उत्तर सुंदर चाल. त्यानंतर पुढील आहे 3, आईने जन्म दिल्यानंतर आपली ओळख होते, तर कशाशी जगाशी. यानंतर 4, मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून हे वल्ल हातात धरावे वाटते, तर उत्तर बाप नावाची. यानंतर पुढील कृती क्रमांक 3, स्वमत. तुमच्या सर्वात जवळच्या मित्राचे मैत्रिणीचे नाव काय? मैत्रीचे नातं तुम्ही कसे निभावता यावर सविस्तर यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्वतःच्या मनाने याचं उत्तर काय करायचं असतं तर लिहायचं असतं. यानंतर पुढील विभाग असणार आहे तर पद्य विभाग. प्रश्न क्रमांक 2, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कृती क्रमांक 1, वृक्ष आणि संत यांच्यामधील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा. वृक्ष आणि संत, तर उत्तर वृक्ष मान अपमान जाणत नाही आणि संत निंदा व स्तुती समान वाटतात. एकूण 2 गुणांसाठी. यानंतर यामध्ये पुढील आकृती पूर्ण करा. संत या गोष्टी समान मानतात, तर वृक्ष उत्तर निंदा आणि स्तुती. वृक्ष हे जाणवत नाही, तर उत्तर मान आणि अपमान. यानंतर संतवाणी कविता दिलेली आहे व यामधले उत्तर आपण अशा प्रकारे लिहायचे. त्यानंतर विभाग क्रमांक 3, फरक लिहायचा आहे. व्यंगचित्र व हास्यचित्र. यानंतर पुढील विभाग असणार आहे तर व्याकरण विभाग. अशा प्रकारे आपण व्याकरण विभाग लिहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि या व्यतिरिक्त आपल्याला जर कोणत्याही विषयाची प्रश्नपत्रिका हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. मी आपल्यासाठी ती प्रश्नपत्रिका नक्की घेऊन येईल. यामध्ये सर्वात पहिले आपला क्वेश्चन नंबर फर्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट अल्फाबेट ऑफ इट. तर आपल्याला खाली जे 4 ऑप्शन दिले आहेत तर ते योग्य पर्याय निवडायचा आहे व त्यांची उत्तरेही आपल्याला लिहायची आहेत. एकूण किती तर 3 गुणांसाठी. त्यामुळे सर्वात पहिलं, इन ह्युमन स्पर्म प्रोडक्शन ॲक्युअर इन अ ऑर्गन. तर इथे आपल्या एकूण 4 पर्याय दिले आहेत. त्यापैकी त्याचं योग्य उत्तर आहे तर टेस्टिस. त्यानंतर त्यामध्ये सेकंड, ठीक आहे, कॅन बी कन्सिडर ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ अ वाईस मॅन. तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए. यानंतर यामध्ये थर्ड आहे, फॉर फॉर्मेशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन डॅश मॉलिक्यूल आर नेसेसरी. इथे आपल्याला एकूण 4 ऑप्शन दिलेले आहे आणि यामध्ये याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी.
यानंतर पुढे आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट व त्यामधील बी सॉल्व द फॉलोविंग सब क्वेश्चन्स. त्यामधील पहिलं राईट द करेक्लेशन. त्यामध्ये ॲक्सेसरी वर्ड्स, कर्ली अँड कॉलेरा, त्यानंतर एस्टिनियल वर्ड्स, तर अँड्रेसियम अँड ग्लायनोजियम. अशा प्रकारे याचं उत्तर आपण इथे लिहायचं आहे. यानंतर यामध्ये पुढील आहे सेकंड फाइंड द ऑड मॅन आउट. तर यामध्ये आपल्याला एकूण 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला वेगळा शब्द हा यामधील ओळखायचा आहे. तर व्हेनेशियन, शेप ऑफ सीड्स, लीफ पेटोल अँड लीफ शेप. तर यामध्ये दुसरा म्हणजेच शेप ऑफ सीड्स हे काय यामध्ये वेगळा ऑप्शन आपल्याला दिलेला आहे. यानंतर पुढील असणार आहे क्वेश्चन नंबर सेकंड सॉल्व द गिव्हन सब इक्वेशन. तर खाली आपल्याला जे प्रश्न दिले त्यापैकी आपल्याला उत्तरे ही यामध्ये लिहायची आहेत. एकूण किती तर 4 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे. त्यामध्ये सर्वात पहिला आहे गिव्ह द सायंटिफिक रिझन वी फील एक्झॉस्टेड आफ्टर एक्सरसाइजिंग. आणि त्यानंतर यामध्ये सेकंड आहे आयडेंटिफाय द पार्ट ऑफ शॉन ॲज अ ॲरो इन द फिगर अँड डिफाईन रिलेटेड एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन. तर येथे आपल्याला जो पार्ट दिलेला आहे तर त्याविषयी आपल्याला काय त्यामध्ये त्याचं कनेक्शन हे आपल्याला सांगायचे आहे. आणि इथे अशा प्रकारे आपण सर्व हे उत्तर यामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. इथे बायचं जे उत्तर दिलेलं आहे तर सर्व उत्तर आपण इथे काय करायचं आहे तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर यामध्ये क्वेश्चन नंबर थर्ड सॉल्व द फॉलोविंग सब इक्वेशन. एकूण 6 गुणांसाठी आपल्याला इथे दिलेले आहेत. ते आपण व्यवस्थितपणे यामध्ये वाचायचं आहे व सर्व यांची उत्तरे आपण हे लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर आपल्याला इथे जी आकृती दिलेली आहे तर या आकृतीवर आपल्याला इथे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आपण यामध्ये लिहायची आहेत. ठीक आहे. इथे पाहायचं सर्वात पहिले आपल्याला दिलेलं आहे विच इज द इंटेन्शन कंडन वेअर इज द प्रेझेंट AUG ऑन mRNA. त्यानंतर सेकंड टाईप ऑफ RNA प्रेझेंट इनसाइड द रायबोझोम विच ट्रिपल कंडंट इन प्रेझेंट ऑन इट. तर tRNA आणि UAC. त्यानंतर सी विच जेनेटिक कोड इज प्रेझेंट ऑन mRNA दॅट इज लिव्हिंग अ न्यूक्लस अ स्पेसिफिक सिक्वेन्स ऑफ कोडन. यानंतर यामध्ये पुढे आहे क्वेश्चन नंबर फोर्थ सॉल्व सब इक्वेशन. तर यामध्ये एकूण आपल्याला 5 गुणांसाठी फक्त एक प्रश्न हा सोडवायचा आहे. इथे आपल्याला एकूण 2 प्रश्न दिले तर दोघांपैकी आपण एकाच उत्तर इथे लिहायचं. त्यामध्ये पहिला आहे हाऊ डू ऑल द लाईफ प्रोसेस कंट्रीब्यूट द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. आणि सेकंड आहे विच आर द रिझन फॉर द इंडर्गिंग मेनी स्पीसीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल हाऊ कॅन वी सेव्ह दोज डायव्हर्सिटी. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आणि हो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर